मी गौरव खोडपे. मागील काही दिवसांपासून मी अनेक न्यूज चॅनलवर बघतोय की क्रूड ऑइलचे रेट वाढल्यामुळे नाईलाजाने आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढवावे लागले आहेत. परंतु या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की आज जो क्रूड ऑइलचा रेट आहे इंडियन बास्केटसाठीचा तो $108 प्रति बॅरलच्या आसपास आहे. आणि जर आपण इंटरनेटवर जाऊन चेक केलं तर आपल्या हे लक्षात येईल की 2011 ते 2014च्या दरम्यान जो आज रेट आहे $108 तोच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त रेटने आपल्याला क्रूड ऑइल विकत घ्यावं लागत होतं, $108 ते $110च्या दरम्यान. तरीही त्या काळामध्ये म्हणजे 2011 ते 2014च्या दरम्यान आपण जर बघितलं तर डिझेलच्या किमती या 55 ते 60 रुपये होत्या आणि पेट्रोलच्या किमती या 70 ते 80 रुपयाच्या दरम्यान होत्या. तरीसुद्धा आपण आरडाओरडा करत होतो की पेट्रोल आणि डिझेल इतकं महाग का. मला या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना एकच विनंती करायची आहे की आपण या भ्रामक प्रचाराला बळी न पडता, आपण सुज्ञ नागरिक आहात, आपण सजग नागरिक आहात, आपण इंटरनेटवर जावं, आपण चेक करावं की 2011 ते 2014 दरम्यानसुद्धा याच्यापेक्षा जास्त क्रूड ऑइलचा रेट होता प्रति बॅरल, तरीसुद्धा डिझेलच्या किमती या 55 ते 60 रुपये कशा होत्या. मागच्या 5 वर्षात जर आपण बघायला गेलो तर आपल्याला क्रूड ऑइल हे $50 ते $60 प्रति बॅरल या रेटने मिळालेला आहे. मग तेव्हा आपल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती का कमी केल्या गेल्या नाहीत? तेव्हा का कंपन्यांनी आणि पर्यायाने सरकारने नफाखोरीवर भर दिला? आपण सगळे सजग आहात, आपण नक्कीच इंटरनेटवर जाऊन या सगळ्या गोष्टींची शहानिशा कराल. आंधळेपणाने कोणाचेही समर्थन किंवा कोणाचाही विरोध करू नका. डोळसपणाने या सगळ्या गोष्टींकडे बघा. आपण जावे आणि इंटरनेटवर या बाबतीत माहिती घ्यावी ही सगळ्यांना विनंती. धन्यवाद. जय हिंद.